भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकांचा बिगुल वाजतानाच महायुतीमध्ये उमेदवारासाठी कमालीची रस्सीखेच सुरू झाली आहे। या मतदारसंघामध्ये भाजपचं संख्याबळ जास्त जरी असलं तरी महायुतीमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे उमेदवारीसाठी चुरस आणखी वाढली आहे। अशातच भाजपचे युवा नेते जॅकी रावलानी, आमदार परिणय फुके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। त्यामध्ये महायुतीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता भाजपचे नेते जॅकी रावलानी सर आहेत। काय सांगाल सर, तुम्ही निवडणुकीसाठी दावेदारी म्हणजे मागितलेली आहे, काय आहे? हो, आता आमचे नेते परिणयजी यांच्या नेतृत्वात मी सीएम साहेबांना भेटलो होतो आणि आमची भंडारा गोंदिया विधान परिषद मधून निवडणुकीकरिता मी उमेदवारी मागितलेली आहे। आणि एकीकडे पाहिलं तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपचे जे सदस्य संख्याबळ आहे तो एकदम मजबूत आहे। आणि एकीकडे पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसमधून जे आहेत त्यांना पडवापडी करण्यात आलेली आहे। भंडारा गोंदियामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल का? काय भाजपने अशी रणनीती आखलेली आहे? नाही, तुम्ही जर बघाल तर भाजपच्या एकही मतदार, एकही व्यक्ती कुठेही गेलेला नाही आणि कुठे जाणारही नाही। ही भाजपमध्ये भाजपच्या लोकांना माहित असते, भाजपमध्ये पक्षनिष्ठा ही सगळ्यात महत्वाची असते। एकही माणूस इकडे तिकडे आमच्या गेला नाही, जाणार नाही। नक्कीच आपल्यासोबत बोलण्याकरिता जॅकी रावलानी सर होते। अक्षय खोबरागडे, पुढार न्यूज, भंडारा।